या ठिकाणी आज काल्याची कीर्तनाची सेवा रामकृष्ण हरी विश्वस्त मंडळ या सर्व पदाधिकारी आणि ह्या मंडळाने माझ्याकडे सोपवली। गेल्याही वर्षी ही सेवा मी तोडकी मोडकी करण्याचा प्रयत्न केला। आताही आपण 12 पर्यंत यथामती यथाशक्ती ही सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहेत। आमचे सागर महाराज असतील, अंकुश भाऊ असतील आणि आमचे किसन दादा असतील, हे दादा असतील, या सर्वांनी ही सेवा माझ्याकडे सोपवली आणि या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे। विठाला सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायचा आहे। अभंगाचा थोडक्यात आणि सरळ अर्थ मी आपल्याला पहिल्यांदा सांगतो। तुकाराम महाराज सांगतात, यान तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे। तुम्हाला जर यायचं असेल, भगवंताचा संवाद या गोपाळासोबत झालेला आहे। भगवान गोपाळांना सांगतात की गोपाळा हो, तुम्हाला जर यायचं असेल तर माझ्या मागे मागे या। गोपाळ देवाला म्हणू लागले की देवा, तुझ्या मागे यायला तू आम्हाला सांगतो, पण फायदा काय? आम्हाला फायदा काय? भगवान सांगतात की आज देतो पोटभरी आणि पुरे म्हणाल तो वरे। हो, पण येत असताना मी सांगतो त्या नियमाचं पालन करायचं आहे। मी सांगतो त्या नियमाचं पालन करायचंय। मोकटवाणी माझ्या मागे यायचं नाही, कलमा करायचा नाही। मग काय करायचं? हळूहळू चला, कोणी कोणी बोला। आणि सगळं करत असताना मी जे सांगतो तेच घ्यायचं, दुसरं काही घ्यायचं टाकून द्यायचं। तुका म्हणे सांडा घाटे आणि ते दे नका भरो पोटे। विठाला म्हणून आज आपल्याला प्रसाद मिळणार आहे। प्रसादाचं फल काय महाराज? भगवान गीते सांगतात की प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी परिवर्तिष्ठते। हा प्रसाद आपल्या दुःखाचं हरण करणार आहे। प्रसाद म्हणजे सुख आहे, प्रसन्नता। या ठिकाणाहून आपण प्रसन्नता घेऊन जायची। काय घेऊन जायचे? प्रसन्नता घेऊन जायची। आपल्याला कीर्तन झाल्यानंतर प्रसाद मिळणार आहे। काही म्हणतात की महाराज द्या ना मग लवकर। आता जर खाल्लं तर ते जेवण आहे, पण कीर्तनाच्या नंतर जर आपण सेवन केलं तर तो प्रसाद आहे। भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीला। हो, कारण की या ठिकाणी 3 प्रकारचे श्रोते आहेत। काही सत्वगुणी श्रोते, काही रजोगुणी श्रोते आणि काही तमोगुणी श्रोते। मग सत्वगुणी कोण, रजोगुणी कोण, तमोगुणी कोण? की या ठिकाणी भगवंताचे गुणगान आपल्याला ऐकायला मिळतात असं ज्याला वाटतं तो सत्वगुणी आहे, आणि भगवंताच्या रंजक कथा ज्याला ऐका वाटतात तो रजोगुणी आहे। आणि हे कधी उरकतं आणि कधी आम्ही आळंदी सोडतो असं ज्याला वाटतं, म्हणून ते सकाळपासून पिशव भरून बसले। काही व्यवस्था नाहीये, काही नाही। आता स्वयंपाक तयार झाला, फक्त या महाराजांनी लवकर आटपलं पाहिजे असं ज्याच्या मनात विचार घोळायला लागले ना, तो तमोगुणी आहे। विठाला विठाला प्रसाद देणार आहे। चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे। म्हणून भगवंताने आपल्या सवंगड्याकडे पाहिलं। पेंड्या, सुदाम्या, वेड्या, वाकड्या हे सर्व सवंगडी भगवंताचे, या सर्वांकडे पाहिलं। आणि पाहिल्यानंतर भगवंतांनी त्यांना विचारलं, का रे पेंड्या, का रे सुदाम्या, तुमचे चेहरे असे गौरी फोडल्यासारखे काय? फोडिले गौरी तैसा दिसे तोंडावरी। अरे आपण गोकुळात राहतो, आपण कुठे राहतो? आणि आपलं गोकुळ का साधा आहे का? आपल्या गोकुळामध्ये किती गायी आहेत? किती गायी आहेत गोकुळात? गायी किती होत्या महाराज? अगणित अशा प्रकारच्या गायी होत्या। मग इतकं आपल्या गोकुळात दही, दूध, तूप, लोणी असताना तुमच्या तब्येती अशा, वारा आला की उडून जाऊ तुम्ही। वारा आला तर उडून जा, अशा तब्येती तुमच्या। तुम्ही काही खात नाही का? काही पित नाही का? अरे इतकं असताना सुद्धा तुमच्या तब्येती अशा कृषी झालेल्या आहे, चेहरा निस्तेज आहे तुमचा। आणि आपल्याला पुढेही बहुत, अरे आपल्याला धर्माचं कार्य करायचं आहे, आणि धर्माचं कार्य हे बलवान माणसाकडून होत असतं, निर्बल माणसाकडून होत नसतं। बळीयाची अंकित आणि झालो बळीवंत। अरे भगवान गप्पा मारा काय जातं?
तू सांगतो रे गोकुळात इतका पण ते खायला तर भेटलं पाहिजे. अरे खायला भेटलं पाहिजे म्हणजे ते कुठं जातं? ते मथुरेच्या बाजारात. हे सगळं तिकडं जातं. आणि मग तुम्हाला खायचं म्हटलं हो खायचं, मग एक काम करावं लागतं. मग भगवंताने एक मंडळ स्थापन केलं, बाल गोपाळ चौर्य मित्र मंडळ. हा एक कमिटी स्थापन केली आणि त्याच्यात सुद्धा मग दादा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सेक्रेटरी, खजिनदार हे सगळं मंडळ स्थापन केलं. पण त्यांच्यात काही भांडणं झाले सर्वांनी एका मुखाने भगवान श्रीकृष्ण अध्यक्ष. हा नंतर मग कार्य पुढंच राहतं, मंडळातच भांडण होतं. अध्यक्ष तू का उपाध्यक्ष मी, त्यांच्यात भांडण झालं नाही. सर्वांनी एकमुखाने भगवंताची निवड केली. आणि मग मात्र भगवंताने सांगितलं की तुम्हाला पोटभर खायचं आहे, तुम्हाला माझ्यासारखं दष्टपुष्ट व्हायचं आहे. म्हटले हो. मग मी सांगतो ते करा. काय करा? अभंगाच्या पहिल्या चरणात भगवंतांनी सर्वांना एकत्रित बसवलं आणि विचारलं, तुम्हाला जर खायचं असेल, तुम्हाला जर बलवान व्हायचं असेल, तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे करावं लागेल. काय करावं लागेल? तर माझ्या माग यावं लागेल. हो, याला तरी यारे लागेल. तरी हा शब्द सहज महत्वाचा आहे. तरी म्हणजे आपण भाजीवर घालू की तरी नाही. हा यायचा तुमचं मनात असेल तर या. हा तुमची इच्छा असेल तरी या. हो याल तरी. आणि परमार्थ हा बळजबरीचा नाही. परमार्थ हा बळजबरीचा नाहीये. वारीला काही लोक बळच आणले जातात. हा मग ते आणल्यावर इथे नीट राहतात का? नाही, ते इथं त्यांच्या आवडीनुसार शोधात राहतात. इकडे कीर्तन चाललं की तिकडे त्यांचं दुसरं कीर्तन चालू होतं. का? हे बळच आलेली माणसं आहेत. आणि जी माणसं मनापासून आलेली आहेत ती कीर्तन ऐकतील, प्रवचन ऐकतील, कुठं मला चांगलं ऐकायला मिळेल, कुठं मला चांगलं काही पाहायला मिळेल, अशा प्रकारच्या शोधात राहतात. आणि मला काय माऊलीच्या दरबारात मला सेवा करता येईल याप्रमाणे ते सेवेचा शोध घेत राहतात. हो, अभंग कीर्तनाला उभे राहिले की अभंग गातील, पंक्ती बसल्या की वाढायला लागतील. ज्याप्रमाणे आपापल्या प्रमाणे सेवा करतात. का? ही केवळ सेवे करताच आलेली माणसं आहेत. आणि बलात् कार्य जरी आणला कथेसी निद्रा घे लोडासी एकूण या. बळजबरी आणलेली माणसं परमार्थामध्ये टिकत नाही. आणि त्यांचा केलेला परमार्थ काही कामाचा नाही. विठाला विठाला कृतीने जरी परमार्थात दिसत असले तरी वृत्तीने परमार्थात. आणि परमार्थामध्ये कृतीपेक्षा वृत्ती महत्वाची आहे.
तुम्ही कीर्तनात बसले कीर्तनात शरीराने आणि झटके घरच्या कुलपाला देतो. मी इथं आलो पण कुलूप लावली की नाही, मी कुलूप लावली की नाही. बसला कुठं? कीर्तनात. माऊली सांगतात जवळी नाही चित्त आणि काय मांडी रे प्रेम. चित्त जर या ठिकाणी नसेल तर ते कामाचं नाही. हो, ज्ञानोबा आणखी एका ठिकाणी सांगतात की चित्त धावे विषयावर कैसे होत आहे स्मरण स्मरणा माझी विस्मरण. घर बांधले डोंगरी आणि चित्त धावे विषयावर. चिंतन करण्याकरता परमार्थ करण्याकरता डोंगरात गेला पण त्याचं चित्त विषयाचं चिंतन करत. तुकोबरा सांगतात की काही कामाचं नाही. मग परमार्थ करत असताना कृती जितकी महत्वाची त्याहीपेक्षा त्या परमार्थात असणारी तुमची वृत्ती महत्वाची आहे. कारण की परमात्मा तुम्ही वाऱ्या किती केल्या याचा विचार करत नाही, तुम्ही पूजा किती करता याचा विचार करत नाही, तुम्ही चिंतन किती करता याचा विचार करत नाही. त्यामध्ये तुमचं असणारं मन किती रममान आहे त्याचा विचार करत असतो. अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी. त्याला तुमचा पैसाही लागत नाही, त्याला तुमचा मानही लागत नाही आणि त्याला तुमची सत्ताही लागत नाही. तो कशाचा भुकेला आहे? तुकाराम महाराज सांगतात देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला विठाला. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं जर असेल तर भावची कारण मोक्षाचे साधन बोलिये. सगळ्यात महत्वाचं देवा कारणे भाव तस्मात् द्यावे लगे फारसे चित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हतका. हो, बाकीचं हे गौड बंगाल हे सर्व व्यर्थ आहे. एक भाव जर नसेल तर. एक अशी माता माऊली आमची, तिला 1-2 वर्षाचं बाळ होतं आणि ते रडायला लागल्यानंतर तिने काय केलं, त्याची आंघोळ घातली, त्याला नवीन कपडे दिले, त्याच्या अंगावर साज चढवला, हातात दागिने घेतले, पायात दागिने घातले, बेस्ट टोपरं बांधलं, सगळं केलं तरी त्या बाळाचं रडणं थांबेना. जोरात रडायला लागलं ते बाळ. मग त्यावेळेस त्या घरातली त्या मुलीची आई म्हणायला लागली अगं त्या मुलाला शांत कर. त्यावेळेस ती मुलगी म्हणू लागली की आई अहो मी त्याला आंघोळ घातलंय, त्याच्या समोर खेळणे टाकले, त्याच्या अंगावर अलंकार घातले, नवीन कपडे घातले तरी ते काट्ट काही रडायचं थांबत नाही. मग तिची आई म्हणे का गं त्याला पाजलं का? ती म्हणे तेवढंच राहिलं. मग मला सांगा त्या बाळाला गरज कशाची आहे? आईच्या दुधाची. आईचं दूधच जर त्याला मिळालं नाही तर बाकीचा पसारा त्याच्या भाई शून्य आहे. विठाला म्हणून परमार्थामध्ये दिखाऊपणा काही कामाचा नाही. हो, तुकाराम महाराज सांगतात की जर तुम्ही खरंच परमार्थ करत असाल, हितासाठी जर करत असाल, कल्याणाकरता जर करत असेल ना तर मग हित व्हावे तरी ब्रह्मदुरी ठेवा. हो, मी इतका मोठा आहे, या सर्वांमध्ये माझ्याकडे पैसा आहे, सगळ्या बाबतीत माझ्याकडे सत्ता आहे, हा दंभ बाजूला ठेवा तरच तुमचं हित साधलेलं आहे. विठाला मनापासून केलं पाहिजे. काही माणसं म्हणतात आहे मंदिर मी एकटा बांधेल, पण आपल्या मनात नाही हो. आता कधी कोरोनाच्या तडेख्यात गेल्यावर येईल का तुझ्या मनात? मरायची पाळी आली तरी काही लोकांच्या मनात येत नाही. मरायची पाळी आली तरी काही लोकांच्या मनात येत नाही. आणि ते म्हणतात आपल्या बाबतीत एकदा मनात आला अरे वर्गणी सुद्धा मागायचे काम नाही, एकटा करीन सप्ता पण करतो कधी जायची पाळी आली. हा, मनात आलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात ना म्हणून राजा एक देहपुरे. अरे आम्ही एवढा मोठा परमार्थ केला हे आमच्या मनानं स्वीकारला, तो आम्हाला मनाने मदत केली, आमच्या मनात आलं. म्हणून राजा एक देहपुरी आसे आसे नांदतो त्याची दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भरे आणि तिने कृपा केली. बाकीच्याची कृपा हो का ना हो पण आपल्यावर आपल्या मनाची कृपा झाली पाहिजे तर तो शुद्ध परमार्थ होत असतो. या मनामध्ये एवढी ताकद आहे, या नरदेहातल्या या मनामध्ये एवढी ताकद आहे. याने जर म्हटलं की मला इंद्र व्हायचं, इंद्र होता येतं. याने जर म्हटलं मला ब्रह्मदेव व्हायचं तर ब्रह्मदेव होता येतं. आणि याने जर म्हटलं की मला देव व्हायचं तरी देव होता येतं.
नरदे निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती आणि देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. का बरं तुम्ही चित्तात धरत नाही तुकाराम महाराज म्हणतात. एवढी ताकद या चित्तात आहे, एवढी ताकद या मनात आहे. विठाला विठाला आमचे गुरुवर राऊत महाराज एक उदाहरण सांगायचे. एक सनई वादक होता दादा. सनई वाजवायचा, सुंदर सनई वाजवायचा आणि ते वाजवता वाजवता ते कार्यक्रम करता करता त्याचं आयुष्य झालं आणि त्याला असं वाटलं की माझ्या घरातला हा वारसा माझ्या मुलानं चालवला पाहिजे. हा, ज्याप्रमाणे डॉक्टरला वाटते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, हा, ज्याप्रमाणे मास्तरला वाटते की माझा मुलगा मास्तर झाला पाहिजे, त्याला बायको सुद्धा मास्तरीण भेटली पाहिजे, दुसरी चालत नाही आता. महाराजालाही असं वाटतं की माझा मुलगा महाराज झाला पाहिजे, मंत्र्याला वाटतं माझा मुलगा मंत्री झाला पाहिजे, म्हणून तर फिल्डिंग असते, बाप मंत्री, मुलगा आमदार, मुलगी खासदार. हा, त्याप्रमाणे या सनई वादकाला असं वाटलं की माझा मुलगा सुद्धा सनई वादक झाला पाहिजे आणि त्याने माझी कला जोपासली पाहिजे. पण बापाचा पिंड वेगळा आणि मुलाचा पिंड वेगळा. बापाला सनई आवडायची आणि सनईचा आवाज ऐकला की मुलाला तिटका राहायचं. कधी कधी असं चेत्तीचा आकडा एका घरातच राहायचा. म्हणून त्या वडिलांना त्या मुलाला आग्रह केला की बाळ्या, अरे माझ्यानंतर तुला ही सनई आली पाहिजे, त्याच्याकरता ही सनई शिकून घे. बापानं सनई हातात घेतली की पोरगं घराच्या बाहेर पळून जायचं. सांगून सांगून वैतागलं. राग आला एक दिवस, त्या म्हाताऱ्याला राग आला आणि त्याने रागाच्या भरात त्या पोराला धरलं, खाली पाडलं. असं हो, खाली पाडलं, चांगलं बोकांडी त्याच्या पाय दिला, ती बासरी आणली, सनई आणली, त्याच्या तोंडात कोंबली. पोरगं बहादूर होतं, म्हणे बाबा झालं का, मला पकडलं इथपर्यंत ठीक, मला खाली पाडलं इथपर्यंत ठीक, सनई माझ्या तोंडात कोंबली इथपर्यंत ठीक, पण हवा तर मलाच भोगावं लागणार आहे. हवा मला भोगावं लागणार. त्याचप्रमाणे बळजबरी काही कामाची नाही. याल तरी यारे लागेल. बस तुम्हाला जर यायचं असेल तर या, मी बळजबरी करणार नाही. आणि भगवंताने आपल्याला कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी तुम्हाला नरदेह दिला, या नरदेहानं तुम्हाला वारी करायची का तमाशाला जायचं हे तुम्ही ठरवा. मी तुम्हाला डोळे दिले, या डोळ्याने तुम्हाला भगवंताचं रूप पाहायचं का आणखीन दुसरं काय पाहायचे तुम्ही ठरवा. मी तुम्हाला हात पाय दिले, याने भगवंताचं चिंतन करायचं का आणखीन दुसरं काय करायचं. हाच तो पवित्र. कान डोळे मुख बोलाया वचन आणि जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भोर. आणि या इंद्रियाची सार्थकता त्यातच मला, ज्याच्या करता जे इंद्रिय दिले त्याच्या करता जर ते वापरले तर त्याची सार्थकता आहे. सुभाषितकार सांगतात, हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो आणि हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. विठाल विठाल. म्हणून परमात्म्याने आपल्याला हे इंद्रिय दिले, हा देह दिला, पण याचं भान किती जाणार आहे. देव दिला देह. परमात्मा सांगतो की मी तुम्हाला सांगतो फक्त यायचं असेल तर या, असं यायचं नका. पण जे माझ्या मागे येतील याल तरी यारे लागे. हा लागे शब्द अतिशय महत्वाचा आहे. लागे शब्दाचा अर्थ आहे संबंध. लागे शब्दाचा अर्थ संबंध आहे. भगवान सांगतात की नुसतं मोग म्हणून येऊ नका, मी तुमचा कोण आहे हे पहिलं तुम्ही ठरवा. माझ्यासोबत तुम्ही काय करा, नातं जोडा. आणि परमार्थामध्ये परमार्थ करत असताना जोपर्यंत आपण भगवंताशी नातं जोडत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थाचा अनुभव येत नाही. विठाल विठाल. मी ज्या परमात्म्याची भक्ती करतो तो परमात्मा नेमका, त्याचा माझा संबंध काय. मी ज्या ज्ञानोबराची सेवा करतो त्या ज्ञानोबराचा माझा संबंध काय.
मी ज्या पांडुरंगाची परमात्म्याची सेवा करतो त्याचा आणि माझा संबंध काय? तुकाराम महाराजांना विचारा, महाराज पांडुरंग परमात्मा तुमचा कोण आहे? विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल